नाशिक कॅप्टन भोंदू बाबाला नाशिक कोर्टात हजर करण्यात आले असताना न्यायालयाने त्याला पुन्हा 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान भोंदू बाबा विरोधात एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। पोलिसांकडून अधिक माहिती गोळा करण्यासाठी कोठडी वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा डेज न्यूज मराठी। प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक। तृप्ती देसाई यांना पोलिसांनी रोखून धरलं होतं। काही तुम्हाला पोलिसांनी अडवलं, काय नेमकी मागणी होती? पोलिसांनी आम्हाला जे आहे ते इकडे बाजूला घेऊन ठेवलेलं आहे। अशोक खैरातला जे आहे ते कोर्टात आणलं होतं। महिलांच्या ज्या महाराष्ट्राच्या महिलांच्या ज्या भावना आहेत ते त्याला 2 खानाखाली तरी दिल्या पाहिजेत कुणीतरी जाऊन, म्हणून आम्ही इथं आलेलो होतो। आणि पोलीस जे आहे ते अजूनही त्याला संरक्षण देत आहेत, त्यालाच VIP ट्रीटमेंटमध्ये नेत आहेत। त्यांना म्हटलं आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला ताबा घ्या, परंतु आम्हाला सोडतही नाहीत आणि काहीच करत नाही। हरामखोराला सोडलंय त्यांनी। तो न्यायालय